फार सुंदर जागा आहे आणि आपण बायांची संख्या जरा जास्त वाटते. त्याचं कारण असतं, जिथं जिथं महाराज चमत्कार करतात ना तिथं बायाच जास्त येतात. भागवत कथा असली ना तर पुरुष जातच नाहीत, सगळ्या बायाच पुढे असतात. कथा म्हणलं की व्यथा सांगणाऱ्या जास्त असतात आणि ज्ञान म्हणलं की मग थोडेसे पुरुष काही अंशात जवळ येतात. बायांना अपेक्षा असते, जे संसारातलं दुःख आहे, नवरा ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही आणि ती कोणाचं ऐकत नाही. पण तिला असं वाटतं की माझं ऐकावं. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपली फाटलेली नोट चालली पाहिजे, पण देणाऱ्याने नवीन दिली पाहिजेत. चुकीची नाही भाषा. आपण आपलं खोटं हे खरं वाटलं पाहिजे समोरच्याला आणि समोरच्याने माझ्या बरोबर खरंच बोललं पाहिजे. यालाच तर संसार म्हणतात ना. आपलं कसंही चालावं आणि लोकांनी आपल्याशी फार प्रामाणिक वागावं, भाषा आहे. पंढरपूरला एकदा कीर्तन होतं, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. तुम्ही ऐकले असतील, जवळचे लोक आहेत सगळे. लक्षीला ठाव असा सुंदर अभंग सोडवला आणि मध्ये जे बाई उठली, त्यांचं ते झाला प्रेत रूप शरीराचा भाव जागा झाला आणि खंक्री तुझ्या असं म्हणून शिवी दिली त्यांनी. मी नाही सांगत ती बाई लगेच खाली बसली. ती आता प्रॉब्लेम काय माहितीये का, जे बायांना ऐकायचे ते मटेरियल जर महाराजाकडे नसेल तर बाया उठणारच ना. नाही कळलं अजून तिला. पुन्हा माझी मराठी कळणं अवघड आहे बरं का. त्यांना जे ऐकायचंय तो सांगणारा माणूस पाहिजेत. म्हणून ज्योतिषी का चालतात, जो अपेक्षा घेऊन आलेला आहे त्याला सपोर्ट पाहिजेत. मोठ्या कीर्तनकार आहेत, त्याला अपेक्षा आहेत की आपल्या कीर्तनात लोक हसली पाहिजेत, म्हणून ते विनोदी कीर्तन करतात. त्यांना तुकोबा ज्ञानोबाशी काही देणे घेणं नाही. अपेक्षा शब्द लक्षात ठेवा. आणि ऐकणाऱ्याला अपेक्षा असते त्यांनी आमचं मनोरंजन करावं. दोघांचं सूत्र जमतं. मग ठराविक कीर्तनकाराला जेव्हा ठराविक वर्ग येतो तेव्हा तो ठराविक अपेक्षा घेऊन येतो. याचा अर्थ थोडा वेगळा आहे. अभंग सोडवले जातील म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे. माणसं ना एका एका विषयाचे विद्वान आहेत. ज्ञानेश्वरीचे एक साहित्याचे विद्वान आहेत, ते सांगतील ज्ञानेश्वरी हे उत्तम काव्य आहे. वेदांती लोक असतील, त्यांचं मत असे की ज्ञानेश्वरीमध्ये अद्वैताचे सिद्धांत आहेत. आरसा जसा असतो ना तसं त्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येकाला आपलं प्रतिबिंब दिसतं. आणि हे दुर्भाग्य असते की आपण एकाच विषयाचे विद्वान असतो, म्हणून प्रॉब्लेम होतो. आमच्या गडावर एक पोरगा आहे, त्याचं एकच कीर्तन पाठ आहे. इतकं सुंदर कीर्तन करतो की त्याचं कीर्तन झाल्या झाल्या 10 तारखा त्याच्याकडे येतात आणि तो एकही देत नाही. तो त्यांना सांगतो माझं बिझी आहे. बिझी काही नाही, येतं किती. आता जे कीर्तन ऐकून तारखा मागतायत लोक, ते कीर्तन पुन्हा डबल नाही करता येत नाही. मोठा विषय बरं का हा, कीर्तनकाराचा विषय नाही. आयुष्यभर तो एकच विषय शिकलेला आहे, तुमचा तो दृष्टिकोन तयार झालेला आहे. वैराग्याचा असेल, विवेकाचा असेल, वेदांताचा असेल. म्हणून जेव्हा कधी मी पाहतो समाजामध्ये वैराग्यावर बोलणारे कीर्तनकार, वेदांतावर बोलणारे कीर्तनकार, विवेकावर ज्ञानावर बोलणारे कीर्तनकार हे एकांगी बोलतात, एका पद्धतीने बोलतात. त्यांना असं एकच विषय शिकलेले आहेत ना. एखाद्याने अभ्यासच केलेला आहे, त्याला वैराग्य माहित नाहीत. एखादा माणूस इतका वैराग्यवान असतो की त्याला अभ्यासच नसतो, फक्त शिव्याच असतात. एखादा माणूस दोन्ही असतो पण आचरण चांगलं नसतं. एखाद्याचं तिन्ही चांगलं असतं, स्वर नसतो. स्वर असला तर वाजवता येत नाहीत, सगळं असलं तर अभंग पाठ नाही. तुम्हाला असं वाटतं का की तुमच्यातच समस्या आहे, परमार्थात समस्या नाही, असं वाटतं का तुम्हाला? पण हे समस्या सांगत ते तुम्हाला म्हणून बरं झालं की महाराज सुखी आहेत म्हणून. महाराज आतून फार दुखी असतो. मोठ्याचं कीर्तन काय, कीर्तन ऐकलं की याला टेन्शन, मला असं काही येत नाही. टेन्शनच आहे ना. हे कसं टेन्शन आहे माहिती का, समोरच्या माणसाने गाडी घेतली, समोरच्या माणसाने बंगला बांधला की प्रापंचिक माणसांना असं वाटतं आपल्याला असायला पाहिजे. तसं कीर्तनकारात परमार्थामध्ये सुद्धा
जे छोटे छोटे महाराज लोक कीर्तनकार संस्थानिक आहेत त्यांच्या डोक्यात पुन्हा तिळी उठते, याच्यासारखं काय येत नाही, मग अभ्यास कर. जर बंगला बांधायचा असेल तर व्यापार कर. किती साधा विषय हा. बांधून जळल्यानंतर काही नाही होत बरं का. एखाद्याने बंगला, एखाद्याचं पोट दुखत होतं, सगळ्या डॉक्टरकडे गेला तो. मग एका डॉक्टरच्या लक्षात आले की याच्या पोटात कुठल्याही प्रकारचा कॅमेरा टाकला त्याच्या पोटात तरी काही नव्हतं. त्याला विचारलं नेमकं कधीपासून दुखतंय, ते म्हणजे शेजारी बंगला बांधल्यापासून. लक्षात आलं का कारण काय त्याचं. भाऊ मोठा झाला, भावकी मोठी झाली, लोक मोठी झाली, नेते मोठे झाले. हे जर कारण असलं जळण्याचं ना तर आयुष्य कधी सुखीच होत नाही, कारण की ते कारण संपत नाही. अर्थ लक्षात. ते कारण जग मोठेच आहेत. तू 10 गावामध्ये प्रसिद्ध असतील तेवढंच भागवलं तुझं. एखाद्या जिल्ह्यात असतो माणूस, एखाद्या तालुक्यात असतो, एखाद्या मोठ्या ठिकाणी असतो, पण शाखा आणि पक्ष जसं वाढवतात तसं महाराज लोकांनी शिष्य जर वाढवायला लागले ना तर मग तुरुंगात जावं लागतं. आता एक पुस्तक लिहिलेलं आहे हरिपाठ मंथन म्हणून, त्याच्यामध्ये खूप गोड शब्द आलेले आहेत. सायास करेसी, तर तुमच्या डोक्यामध्ये संसारच येत असेल ना, प्रपंच दिननिसी एवढंच येत असतं तुमच्या डोक्यात, दुसरं काय येणार आहे. रोज प्रयत्न करतो. हा पारमार्थिक लोकांसाठी हे वाक्य आहेत. जे सांसारिक लोक आहेत ना, पर्वताप्रमाणे पातक करणे, या अभंगामध्ये ते गतार्थ आहेत. पुढच्या अभंगासाठी ते शिल्लकच राहत नाहीत. पण सायास करसी प्रपंच दिननिसी हा अभंगच मुळात पारमार्थिक लोकांसाठी. पचू विस्तारने धातू, जो भौतिक विस्तार करतो, शिष्याचा करेल, मठाचा करेल, धनाचा करेल, सगळ्या विस्ताराला प्रपंच म्हणतात. आणि तो विस्तार करत असताना सायास करावे लागतात. कुठलाही विस्तार असू द्या, मठाचा असू द्या, पक्षाचा असू द्या, कशाचाही विस्तार असू द्या, त्या विस्ताराला सायास लागतात. मग कधी कधी आम्ही असं पाहतो की मोठ्या माणसाची मुलं असतात आणि भरपूर संपत्ती असते, पण कष्ट न घेतल्यामुळे, सायास न घेतल्यामुळे ती बापाची जागा घेऊ शकत नाहीत. घराण्यातल्या मोठ्या माणसाची जागा घेऊ शकत. तुकोबारांच्या मुलांना तुकोबारासारखे अभंग लिहिता येत नाही. याचं कारण सायास कमी पडतं. हा सगळा भाग पार्याचा रवा घेता एवढं यत्न शब्द छोटा आहे. यत्नाच्या अगोदर पर लावा, प्रयत्न होतात. प्रयत्न कमी पडतं, काही नाही संसारामध्ये. पण त्या प्रयत्नाची दिशा जर प्रपंच असेल, मग कोणताही माणूस असू द्या, नीट आहे का, ज्ञानी असू द्या, साधक असू द्या, उपासक असू द्या, मी परमार्थाच्या विषयी बोलतो, कोणताही माणूस विस्तार करायला लागला तो की तो प्रापंचिक आहे. आणि जर विस्तार करतो तर मग का विस्तार करू नये. शब्द फार गोड आहे. का विस्तार करू नये. विस्तार करावा, भौतिकतेचा करू नये, भावनेचा विस्तार करावा. शब्द आला लक्षात. भावनेचा खूप गोड शब्द, छोटे छोट्या सूत्र आलेले आहेत हरिपाठामध्ये. ज्ञानेश्वरीपेक्षा हरिपाठ कठीण आहे. हरी दिसे जनिवनी, तुम्ही एका दमात सगळं म्हणून जाताय. तुम्ही पहिल्यांदा हरी दिसे, हे पहिली स्टेप आहे. दुसऱ्या हरी जनी वनी दिसे. साधकाची साधना जर उंचावली तर पहिल्यांदा हरी दिसे, नामदेव महाराजासारखं. पण नामदेव महाराजांना हरी दिसत होता, पण तो जनीवनी दिसत नव्हता. मग गुरु भेटले, मग हरी जनीवनी दिसू लागला. आणि जेव्हा हरी आत्मतत्वी दिसतो तेव्हा परमार्थ पूर्ण होतो. याला विस्तार म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला. विस्तार करायचंय ना तुम्हाला. कालच्या कीर्तनामध्ये फार चांगला विषय सांगितला. विस्तार करायचा आहे ना, तुझा तूची देव, तुझा तुची भाव. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत मौलींच्या बाबतीमध्ये, समीक्षा पण कशी केली पाहिजे कळलं पाहिजे. तुला देवाची गरज नाही माऊली, तुझा तूची देव, त्याला म्हणतात पूर्ण परमा, त्याला विस्तार. आणि तुझा तूची म्हणजे काय, हे माऊलीचं वाक्य बरं का. आणि तुझा तूची देवचा अर्थ तुकोबाराचा अभंग पहा. अणुरेणू या थोकडा तुका म्हणू नका माझ्याकडे. कोण मोठा आहे, कोण आकाश एवढा आहे, तुम्ही. तुकोबाराय स्वतःबद्दल बोलतात ना, मी आकाशा एवढा आहे, तुम्ही नाही. तर
तुम्ही अभंग पाठ केलेला म्हणताय. हरिपाठ पाठ आहे, अर्थाकडे पाठ आहे. अर्थ लक्षात नाही येत, तो पाठ नाही येतो अर्थाकडे, पाठ आहे आपली. मग विस्तार कशाला म्हणतात? आपला विस्तार, आपल्या भावनेचा विस्तार. हरी दिसे, हरी जनीवनी दिसे, हरी आत्मतत्व, हा विस्तार आहे. तुका आकाश आहे एवढा. आणि जेव्हा तो तुका आकाश आहे एवढा होतो त्यावेळेस सामान्य माणसाचा हा विषयच नसतो. सामान्य माणसात चमत्काराला मांडणारी माणसं आहेत, व्यवहाराला मांडणारी माणसं आहेत. काही काही माझे मित्र असे आहेत की त्यांना कुठलाच अभंग पाठ नाहीत, पण दरवर्षी 1-1 कोटीचा सप्ताह करतात तुमच्या सप्त्यासारखा. आणि येत काहीच नाही त्यांना, पण जे येतं ना ते विद्वानाला येत नाही. व्यवहार किती मोठी पंगत सांगा, काही सांगा, काय का सगळे व्यवहार भौतिक प्रपंच म्हणतात त्याला. पण त्यांना मान्यता मिळत नाही. आणि व्यवहारामध्ये हा भाग जरी खरा असला तरी, नीट ऐका कीर्तन बरं का, तरी परम अर्थ याच्यासाठी की आपला विकास झाला पाहिजे, आपण मोठे झालो पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही माझ्या समोर सगळे बसलेली माणसं आहेत, 100 कोटी तुमच्या पुढे ठेवले, मी देणार नाही तुम्हालाही मिळणार नाही, पण धरा. काय करणार बरं? तुमचं डोकं चालवा त्याचं. काय करणार 100 कोटीचं? तुमचे 3च पॉइंट आहेत: घर मोठं करणार, गाडी घेणार, कपडे दागिने घेणार. याच्यात तुमचा विस्तार आहे का प्रपंचाचा विस्तार आहे? 1000 कोटी आहेत तरी जो तांदूळ तुम्ही खाता तोच मोठ्या माणसाला खावा लागतो. प्रधानमंत्री आहे म्हणून इंद्र त्याला तांदूळ नाही पाठवत, गहू नाही पाठवत. शेतकरी जो पिकवतो तोच मोठ्या माणसाला खावा लागतो. मग पिकवणारा मोठा आहे, जमिनीतून धान्य काढणारा मोठा आहे, पण त्याच्या लक्षातच येत की आपण मोठे. अन्न धान्य माणसं जगवण्याचं काम शेतकरी करतो, एवढा मोठा राजा आहे शेतकरी. लक्षात नाही येत ना त्याला. आणि जगवणाऱ्या जगवत नाही, हा शाप त्यांना लागतो. असे तळमळतात लोक महाराज, खूप अवघड आहे. मग महाराज हे जे तुम्ही 3 स्टेप सांगितलेल्या आहेत, हरी दिसे, जनीवनी दिसे, आत्मतत्वी दिसे, विकास जो आहे अध्यात्मातला, तो असा महात्मा ओळखायचा कसा? अशी बऱ्याच वेळेस शंका आहे. ते बरेच कीर्तनकार सांगतात मुळात हा ओळखण्याचा विषयच नाही आहे. आता माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात, तुकोबारीला मान्यता तुम्ही दिली का संतांनी दिली? डोकं लावा बरं का, काही टेन्शन घेऊ नका कीर्तनच. तुकोबारीला जी मान्यता आहे ते तुम्ही दिली की संतांनी दिली? इतकं खालीपणाला काही व्यवहार करायचं कीर्तन लय अवघड होईल. तुम्ही दिलीच नाही, मी 100% सांगतो तुम्हाला. तुम्ही तर गाथा बुडवणारे लोक आहेत हो. तुमची योग्यता काय? तुम्हाला कोणी उचलवलं ना लगेच तुम्ही विरोधामध्ये जाता. तुम्हाला माहित नाही की गाथा बुडवणारी लोक कोण आहेत? आपल्यापैकीच आहेत ना सर्वसामान्य. एखाद्याने पिटवून द्यायचं आणि लगेच तुम्ही लोक उचलून घालायचं त्याला, बुडवा गाथा. पण गाथात काय लिहिलंय हे बुडवणाऱ्याला माहित नाही. बुडवणारे अगोदरच बुडलेले आहेत, त्यांना वाटतं आपल्या बरोबर गाथा पण बुडवावा. मान्यता कोणी दिली? मान्यता कोण देतो? तुकोबारांचा अभंग आहे. तुकोबाराय स्वतःचा अनुभव या अभंगातून सांगतात. मला समाजाने मान्यता दिलेली नाही. आणि जे ज्ञानी आहेत त्या काळातले रामेश्वर भट्टासारखे, त्यांनीच बुडवायला सांगितले, त्यांनी मान्यता दिलेली नाही. मराठी नीट आहे का बरं का? ज्ञानी लोक मुळात कुणाला मानत नाहीत. इतके अहंकारी असतात ना ज्ञानी लोक, मानतच नाहीत कुणाला. एका कीर्तनामध्ये मी तुकोबारांची व्याख्या सांगितली होती, खूप गोड व्याख्या आहेत. लक्ष्मी कुणाला म्हणतात? लक्ष्मी. तुकोबारांनी व्याख्या केलेली, मोकळे मन रसाळवाणी, याची गुणी संपन्न लक्ष्मी ऐशी नावे. मोकळं मन आणि रसाळवाणी, त्याचं नाव लक्ष्मी आहे. आणि हे विद्वानाकडे नसतच. विद्वानाचं डोकं चांगलं आहे, मन कपटी असते. कोणी पुढं चालला की मत्सर येतो. मत्सर म्हणजे कळलं ना, मत्सरती, माझ्यापेक्षा पुढं सरतो. लगेच त्याचं सगळं ज्ञान बाद होतं, सगळं बाद होतं. सगळा प्रयत्न करून त्याला मागे ओढायचा प्रयत्न करतो. मागे ओढणं म्हणजे निंदा. दुसरं काय करणार आहे? हा धरून थोडंच ओढणार आहे कोणाला. एखाद्या माणसाकडे पैसे येत असले थोडंच तुम्ही थांबणार आहेत, काहीतरी निंदा करणार.
एका गावामधला माणूस मंत्री झाला होता. कीर्तनाला गेल्यानंतर ती लोक सांगतात, महाराज तो ना आम्हाला माहिती, तुम्हाला नाही माहिती. मी कीर्तनात 2 शब्द बोललो असेल त्याच्याबद्दल चांगले. कीर्तन झाल्यानंतर त्या भावकीला वाईट वाटलं नाही. तुम्हाला काय माहिती त्या माणसाबद्दल? अरे म्हणून मंत्री तो महाराष्ट्र सांभाळतोय, थोडं 2 शब्द बोलत, त्याच्यासारखा लबाड माणूस आहे. म्हणलं तू खरा आहे मग मंत्री का नाही झाला? तू चांगला आहे ना, मराठी करा. तुम्ही जर खरेच चांगले आहात, काय मागासले पण तुमच्यामध्ये आहेत? कशा करता तुम्हाला असं वाटतं की तुमचा विकास होत नाही? विकास लोकांनी करून होत नसतो, सायासानी होतो, प्रयत्नांनी विकास होत असतो. ज्ञानोबर आहे, ज्ञानेश्वरीमध्ये प्रयत्नाला परब्रह्म म्हणतात. नीट आहे का? देवाला देव नाही म्हणत, प्रयत्नाला परब्रह्म म्हणतात. आणि प्रयत्न जेव्हा पिकतात, तो प्रयत्नाची एक वेळे समग्र परब्रह्म फळे. जया पिकलिया रसगळे पूर्णतेचा. प्रयत्न पिकला पाहिजे. म्हणून आपण काय करतो? आशीर्वादाच्या मागे लागतो, आपल्या डोक्यामध्ये पुस्तकाच्या मागे लागतो, ज्ञानाच्या मागे. असलं काही होत नाही. प्रयत्न परब्रह्म आहेत, हा ज्ञानोबरांचा संदेश. आणि तो प्रयत्नाला सार्थकता कधी येते, कधी सार्थ होतात प्रयत्न, हे या अभंगात सांगितलेले आहे. संतांनी मान्यता दिल्यानंतर. अभंग नीट आहे का? संतांनी सरता, सरता म्हणजे मान्य होणे. सरता शब्दाचा काय अर्थ आहे? कुणीही माना, संतांनी मानला पाहिजे, संतांनी शिक्का दिला पाहिजे. तुमच्या शिक्केला काय किंमत आहे हो? मंत्र्याच्या शिक्केला किंमत आहे. यांना इतके पैसे द्या, नुसतं सही केली त्यांनी किंमत आहे, त्याला शिक्का टाकला. तुमच्या बोललेली किंमत नाहीये. मग बोलू नये का? इथे साधकासाठी आणि विशेष करून पुरुषासाठी धोका सांगितलेला आहे. तुम्ही जेव्हा साधना करताना अगोदर गबाळे लोक पाठीमागे लागतात. महाराज लय भारी बोलतात. मराठवाड्याच्या भाषेत बोलायचं म्हणलं ना, गोड कीर्तन करतात. ज्याला गोड म्हणता येत नाही अशा लोकांनी जर स्तुती केली तर तो महाराज कसा असेल? मग खेडेगावातला जर महाराज असेल तर त्याला मान्यता खेडेगावातले लोक देतात, का तो त्या संस्कृतीमधलं बोलतो. दोघांना एकमेकाची खून पडते. भरपूर लोक जमतात. हे काय असं नाही, या परिसर